नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीसाठी TIT साठी पात्रता काय लागते, कोणत्या वर्गासाठी किती मेरिट लागतं, कशा पद्धतीने आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचं, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचणी असतील तर हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता। कृपया करून व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। TIT 3 एक्झाम साठी आवश्यक असणारी पात्रता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपले लाईव्ह क्लास आहेत, सध्या गुढीपाडव्याची ऑफर सुद्धा ठेवलेली आहे। लाईव्ह क्लास त्यासोबतच रेकॉर्ड व्हिडिओ, त्यासोबत ई नोट्स सुद्धा उपलब्ध केलेले आहेत। त्यानंतर क्वेश्चन पेपरचा सराव करण्यासाठी क्वेश्चन पेपर सुद्धा उपलब्ध केलेले आहेत। हे सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजे ग्रो अकॅडमीवर भेटतं विद्यार्थी मित्रांनो, जे की येणाऱ्या आगामी काळामध्ये 150+ मार्क मिळवण्याची हमी सुद्धा दिली जाते। चला मित्रांनो, आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 1ली ते 5वी या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी तुमच्याकडे पात्रता असणं गरजेचं आहे। 12वी पास, डीएड होणं कंपल्सरी आहे आणि त्यासोबत TET किंवा CTT परीक्षा पास होणं पहिला पेपर गरजेचं आहे। पहिला पेपर हे क्वालिफिकेशन असेल तुमच्याकडे तर आणि तरच 1ली ते 5वी या वर्गासाठी तुम्ही क्वालिफाय आहात असं पकडलं जातं आणि क्वालिफाय आहात असं पकडून त्या तुम्हाला नियुक्ती देत असतात। याचं मेरिट जर बघितलं, कास्ट नुसार व ओपन नुसार मागच्या भरतीमध्ये असे विद्यार्थी लागलेले आहेत। 114 ते 100 साधारण 20 पर्यंतचे सर्व विद्यार्थी या क्वालिफिकेशनला म्हणजेच या 1ली ते 5वी या वर्गासाठी ते क्वालिफाय झालेले आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, 6वी ते 8वी या वर्गासाठी तुमची पदवी प्लस डीएड प्लस पेपर सेकंड, TET पेपर सेकंड, TET किंवा CTT पेपर सेकंड, हे विद्यार्थी या 6वी ते 8वी या वर्गासाठी क्वालिफाय असतात किंवा पात्रता धारक असतात। तसेच विद्यार्थी मित्रांनो, 6वी ते 8वी पदवी तुमचं बीएड झाले पाहिजे, बीएड आणि सेकंड TET पेपर सेकंड, TET किंवा CTT पेपर सेकंड पास असतील ते विद्यार्थी 6वी ते 8वी या वर्गासाठी क्वालिफाय असतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, यांचं मेरिट जर बघितलं साधारण 115 ते 130 दरम्यान ठेवलेलं आहे। 115 ते 130 बाय इंटरव्ह्यू नाही, हे विदाऊट इंटरव्ह्यूचं सांगतोय मित्रांनो। त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 9वी 10वी या वर्गाचा शिक्षक व्हायची इच्छा असेल तर 9वी आणि 10वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचं आहे। तुमच्याकडे पदवी आणि नॉर्मल तुमचं बीएड झालेलं असेल, TET किंवा CTT परीक्षा पास नसाल तरी तुम्हाला या 9वी व 10वी या वर्गासाठी शिक्षक होता येतं विदाऊट इंटरव्ह्यू। तर याच्यासाठी तुम्हाला मार्क मिळवावे लागतात 125 ते 140 या दरम्यानमध्ये। तर 140 पेक्षा जास्त मार्क असतील तरीही चांगलं आहे, पण विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला क्वालिफिकेशन 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लोक क्वालिफाय असतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 11वी 12वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचे तुम्हाला, त्यासाठी तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि बीएड करणं सुद्धा कंपल्सरी आहे। आणि यासाठी लागतात ते गुण 135 ते 150 दरम्यान लागत असतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही शिक्षक भरतीमध्ये लक्षात घ्या, मागच्या 2017 व 2022 मध्ये सर्वाधिक जागा जर विचारात घेतलं 1ली ते 5वी या वर्गासाठी आल्या होत्या, म्हणजेच एकूण जागेच्या साधारणपणे 50% जागा या वर्गासाठी येतात।
त्यानंतर एकूण जागाच्या 30% या वर्गासाठी येतात आणि एकूण जागाच्या 20% साधारण या वर्गासाठी, दोन्ही वर्गासाठी येत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपलं एज्युकेशन काय आहे त्यानुसार आपण कोणत्या परीक्षा या अगोदर पास केलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला वर्ग निवडता येतो. आणि तो वर्ग निवडत असताना तुम्हाला या सर्व गोष्टीचे ध्यानात घ्याव्या लागतात. तुम्ही नुसतं डीएड केलात म्हणजे तुम्हाला टीईटी म्हणजे सीटीईटी पास न होता किंवा टीईटी न पास होता तुम्हाला परीक्षा देता येते का? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे अपियर वाल्यांना संधी भेटते का टीईटी पास असेल तर अजिबात नाही. त्यांनी पहिली आणि महत्वाची अट अशी ठेवलेली आहे, अपियर वाले विद्यार्थी जे काही असतात, अपियर वाले जे काही विद्यार्थी असतात त्यांना संधी दिली जात नाही. बीएड असू द्या किंवा डीएड असू द्या. अपियर म्हणजे लास्ट इयरला आहे, टीईटी पास असला तरी त्याला संधी दिली जात नाही. ठीक आहे. तिसरा मुद्दा असा आहे, तुमचे 12वीचे व ग्रॅज्युएशनचे मार्क माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला 12वीला 50% असणं गरजेचं आहे ज्यांचं डीएड आहे त्यांना, आणि जे ग्रॅज्युएशनला पदवी पूर्ण केलेली आहे त्यांना 45% मार्क असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला शिक्षक होता येतं. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल शासनाने वेळोवेळी GR काढून काय केलेले आहेत, बदल केलेले आहेत. तर आपल्या माहितीस्तव डीएड ज्या विद्यार्थ्याचा आहे त्याला 50% मार्क असतील तरच 1ली ते 5वी शिक्षक होता येतं. त्यापेक्षा कमी असतील तर त्याला ग्रॅज्युएशनला चांगले मार्क असतील तर 6वी ते 8वी होता येतं. पदवीमध्ये तुम्हाला साधारण 45% मार्क असणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आगामी भरतीसाठी जागा किती येतील याचा विचार न करता TAIT3 ची तयारी करत असताना विषयानुसार व्यवस्थितरित्या तयारी केला तरच आगामी TAIT कंप्लीट करू शकणार आहात. मित्रांनो, मागचे बऱ्याच दिवसापासून अभ्यास करणारे व आपण आता अभ्यासाला लागलो यामध्ये खूप डिफरन्स येतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता जास्त स्पीडनं अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी आपला आधार सुद्धा घेऊ शकता. आपल्याकडे लाईव्ह क्लास आहेत, तसेच तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा भेटेल त्या लाईव्ह क्लासचं, ई-नोट स्वरूपात आहे. तुम्हाला त्याचा ऍक्सेस सुद्धा खूप दिवसासाठी भेटत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच संपर्क साधा आणि गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर ऑफर सुद्धा ठेवलेली आहे. ऑफर सुद्धा तुम्ही मिळवू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आगामी परीक्षेसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि तुम्हाला ही क्वालिफिकेशन पात्रता कळालेली असेल. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा IBPS घेणार आणि IBPSच्या पॅटर्ननुसार या परीक्षेला कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सर्वच्या सर्व 200 प्रश्न आपल्याला 2 तासामध्ये कव्हर करायचे आहेत आणि ते 2 तासामध्ये कव्हर करण्यासाठी हा भरपूर सराव फक्त गुरु अकॅडमीच्या माध्यमातून घेतला जातो. त्यासाठी गुरु अकॅडमीला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि गरजवंताला नक्की शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.